मंगळवेढा तालुक्यामध्ये हाय व्होल्टेज ठरलेल्या भोसे गटाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेल्या प्रदीप खांडेकर यांचा पराभव अटळ आणि भूमिपुत्र असलेल्या बसवराज पाटलांचा विजय निश्चित, अशा पद्धतीचं वातावरण तयार झाले. आणि त्याची काही प्रमुख कारणं जी लोकांनी आपल्याला सांगितलेत, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रदीप खांडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तिथं उपरा उमेदवार अशा पद्धतीची चर्चा झाली आणि ती अगदी शेवटपर्यंत राहिली. मुळातच प्रदीप खांडेकर हे उलजंती गटातून येतात. त्यांच्या गटामध्ये स्वतः ते ओबीसी असताना आणि तिथली जागा ओबीसीला राखीव असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीनं भोसेमध्ये जागा ओपन असताना प्रवेश केला, तिथं उमेदवारी स्वीकारली. परंतु असं असलं तरी तिथल्या लोकांनी मात्र उपरा उमेदवार म्हणून त्यांना अद्यापही स्वीकारलेलं नाही. अशा पद्धतीचं वातावरण सध्या मैदानावर दिसतंय. मुळातच या भागामध्ये आमदार गटाला इथल्या एवढ्या 35,000-40,000 लोकांपैकी एक उमेदवार पात्रतेचा मिळाला नाही का? अशा पद्धतीचे आरोप देखील त्या ठिकाणी आमदारांवर झाले. त्यामुळे कुठेतरी ही जी काही उपऱ्या उमेदवाराची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं झाली, त्याचा फटका त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांना बसणार आहे. अगदी धनगर समाजातल्या बांधवांनी देखील तुमचा आम्ही पाहुणा म्हणून चहापाणी करून सत्कार करू, पण मतदान करताना मात्र भूमिपुत्रालाच करणार अशा पद्धतीच्या भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं तिथं आमदारांनीच तिथल्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र हा शब्द दिल्यामुळं आणि भगीरथ बालकेंच्या विरोधात मंगळवेढ्यात प्रचार करताना भूमिपुत्र म्हणून आमदारांना मदत करा ही जी काही मागणी त्यांनी केली होती, त्या मागणीमुळेच खरं तर हा शब्द त्या भागामध्ये रुजला गेला आणि तो शब्द बरोबर यावेळेला त्या ठिकाणी आमदार गटाच्या चांगलं देतोय आणि बसवराज पाटलांनी तो भूमिपुत्राचा मुद्दा समोर घेत, लोकांनी तो भूमिपुत्राचा मुद्दा समोर घेत त्या ठिकाणी खांडेकरांची तिथं चांगलीच गोची केली आहे. त्यामुळे उपरा उमेदवार ही जी काही प्रतिमा तिथं तयार झाली जी पुसली नाही, त्याचा फटका खांडेकरांना बसू शकतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथली उमेदवारी देताना ती जातीय समीकरणावर दिली गेली हा आरोप त्या ठिकाणी आमदार गटावर झाला. कारण इथली जागा सर्वसाधारण खुली असताना केवळ या मतदारसंघामध्ये धनगर मतदानाची संख्या किंवा समाजाची संख्या जास्त आहे म्हणून धनगर समाजाचा उमेदवार दिला. कारण याचं कारण थेट होतं की जर प्रदीप खांडेकरांनाच उमेदवारी द्यायची असती तर ती हुलजंती गटामध्ये का दिली नाही? कारण हुलजंती गटामध्ये त्यांना नाही विलाजानं बाहेरचा उमेदवार तिथं आणावा लागला होता. आणि मग या सगळ्यामुळं खरं तर खांडेकरांना तिथं देत असताना धनगर समाजाच्याच मताची बेरीज करून दिली होती. परंतु ती बेरीज होत असताना ज्या पद्धतीनं तिथनं धनगर समाजामधून नाराजी व्यक्त झाली की आमचं 14-15 हजार मतदान असताना तुम्ही जर आमच्या समाजाला उमेदवारी द्यायची म्हणून जर तुम्ही बाहेरचा माणूस इथं आणून देत असाल, तर आमच्या 14-15 हजार धनगर बांधवांपैकी एकही धनगर बांधव पात्रतेचा नव्हता का? ही जी लाईन तिथं चालली ती लाईन शेवटपर्यंत खरं तर आमदारांनाही पुसता आलेली नाही आणि खांडेकरांनाही पुसता आली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागामधलं जे काही एकूण जर दक्षिणेकडचं मतदान बघितलं तर भालक्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तो वर्ग धनगर समाजामधला जास्त आहे. त्यामुळे देखील इथला जो धनगर समाज आहे हा तशा अर्थानं खांडेकरांना मतदान करणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जातीवर मतदान होत नाही हे सांगताना अनेकांनी सांगितलं की पाठीमागच्या वेळा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील एक उमेदवार धनगर समाजाचा आणि अवघी 7,500 मत असलेले मराठा समाजाचे 2 उमेदवार. असं असताना खरं तर मराठा समाजाच्या 2 उमेदवारांमध्ये मताची विभागणी होऊन धनगर समाजाचा 14,000 मताचा उमेदवार निवडून येणं अपेक्षित होतं, पण ते असं इथं झालं नाही. इथं मराठा समाजाचाच उमेदवार निवडून आला. याचा अर्थ असा की या भागामध्ये जाती धर्माचं राजकारण होत नाही आणि कुठेतरी या सगळ्या समीकरणाची मांडणी जी इथं आमदार गटाने केली असेल किंवा खांडेकरांनी केली असेल ती पूर्णतः चुकली. त्यामुळे कुठेतरी धनगर समाजालाच उमेदवारी द्यायची होती तर आमच्यातल्या धनगर समाजाला का दिली नाही? आणि इथं धनगर समाजाचं हे काही समीकरण तुम्ही जी मांडून जी उमेदवारी दिली आहे ते इथल्या राजकारणामध्ये चालत नाही. हे अनेक वेळा इथल्या लोकांनी दाखवून दिल्यामुळं कुठेतरी तो देखील प्रयत्न फसल्याचं दिसतंय आणि त्यामुळे त्याच्यात देखील खांडेकरांना मोठी अडचण येणार आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण दक्षिण भागामध्ये किंवा भोसे गटामध्ये रस्त्याची दुरावस्था प्रचंड मोठी आहे, समस्या मोठी आहे. इथं रोज मंगळवेढ्याला येणाऱ्या किंवा एकमेकांच्या गावाला जाणाऱ्या या लोकांना या रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. इथल्या लोकांच्या स्वतःच्या शरीराचं तर हाल सुरू आहे, गाड्यांचा हाल सुरू आहे, मणके खराब झालेत अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. त्यामुळं इतक्या भयान पद्धतीचे जर रस्ते या भागामध्ये असतील आणि आमदार तरीही मी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला असं म्हणत असतील, तर इथला भाग हा त्या ठिकाणी रोज होणारी जी काही व्यथान अडचण आहे ती विसरणार नाही. त्यामुळे कुठेतरी तिथलं देखील मतदान हे त्या ठिकाणी पुन्हा या रस्त्याच्या प्रश्नावरून खांडेकरांच्या विरोधामध्ये आमदारांवरची नाराजी म्हणून जाऊ शकते. त्यामुळे त्या समस्येचा एक मोठा फटका बसणार आहे. या रस्त्यासोबतच पानंद रस्ते असतील, वाडीवस्ती रस्ते असतील, त्याच्या देखील समस्या मोठ्या आहेत. चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या रस्त्यासोबतच या भागामध्ये असलेल्या मराठी प्राथमिक शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील किंवा पशुवैद्यकीय दवाखाने असतील, या कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नीटनेटकी नाही. तिन्ही ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं पुरेसं असं मनुष्यबळ नाही. इमारतीची अवस्था भयान आहे. लोकांना या भागामध्ये या सर्व पद्धतीच्या सुविधा मिळत नाहीत. शाळाची सुविधा नीट मिळत नाही, आरोग्य केंद्राची सुविधा नीट मिळत नाही आणि पशुवैद्यकीय सेवा देखील तिथे या भागामध्ये नीट उपलब्ध होत नसल्यामुळं त्या भागामधल्या लोकांची या संपूर्ण प्रकरणावरून किंवा समस्यावरून नाराजी आहे सत्ताधाऱ्यांवर आणि ती कुठेतरी खांडेकरांच्या देखील अंगलट येऊ शकते. अशा पद्धतीचं वातावरण त्या भागामध्ये आहे. पाचवं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भोसे प्रादेशिक उपसा सिंचन योजना. या भागामध्ये जरी भोसे प्रादेशिक उपसा सिंचन योजना असली तरी ती नानांच्या निधनानंतर अजिबात नीटनेटकी चालली नसल्याचा आरोप लोक करतायत.
मुळात ही योजना जर थोडंसं लिकेज आलं, बंद पडली, काय अडचण आली तर 8-8 दिवस चालू होत नाही. त्यामुळे लोकांचं प्रचंड हाल होतंय. या पद्धतीच्या भूमिका इथले लोक बोलून दाखवत आहेत. त्यामुळे त्याचाही फटका कुठेतरी त्या ठिकाणी खांडेकरांना बसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भोसेसोबतच त्या ठिकाणी म्हैसाळचं जी पाणीपुरवठा योजना आहे, म्हैसाळची जी उपसा सिंचन योजना आहे, त्याचं देखील पाणी हे त्या ठिकाणी शेवटपर्यंत म्हणजे टेलपर्यंत जात नाही. त्यामुळे तिथं देखील ती नाराजी आहे. या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं विजेची समस्या या भागामध्ये मोठी आहे. कारण शेतकरी वर्ग आहे, त्याला दिवसा वीज मिळत नाही. त्यामुळे तो अडचणीत आहे. डीपी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहेत. कधीतरी याच्या पाठीमागे एकदा स्वर्गीय नानांनी त्या ठिकाणी सबस्टेशन असू दे किंवा डीपी असू दे याची पूर्तता केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या डीपीच्या आणि विजेच्या समस्या त्या भागामध्ये असल्यामुळे तिथला लोक किंवा तिथली एकूण जनता ही त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यावर आणि पर्यायानं त्या ठिकाणी खांडेकरांवर नाराज असणार आहे. त्यामुळे त्याचाही एक मोठा परिणाम हा मतातून होऊ शकतो. आणि याच्या पुढचा जर 6वा मुद्दा बघितला तर तुम्हाला जर इथं लक्षात येईल की बसवराज पाटील आणि प्रदीप खांडेकर यांच्यामध्ये जर तुलना केली तर खांडेकर हे तशा अर्थाने व्यावसायिक आहेत. त्यांची जागा काम मर्यादित आहे. परंतु बसवराज पाटील हे 24 तास 365 दिवस लोकांमध्ये उपलब्ध आहेत, लोकांसाठी उपलब्ध आहेत. आणि त्यांच्या हे असं असण्याचा थेट फायदा त्या ठिकाणी इथे त्यांना झालाय. मुळातच त्यांची उमेदवारी ही जनतेतून आलीच या कारणामुळे, कारण त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि ते स्वतः सामाजिक कारखान्याचे संचालक म्हणून असतील किंवा गावातलं राजकारण म्हणून असतील किंवा त्या भागामध्ये स्वर्गीय नानांनी शिकवलेली शिकवण म्हणून असेल, ही व्यक्ती 24 तास 365 दिवस लोकांमध्ये असते, लोकांच्या सुखदुःखामध्ये असते, त्यांचे भावंड सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असतात. या सगळ्या गोष्टींचा फायदा हा त्या ठिकाणी तिथं पर्यायानं होणार आहे. कारण संपर्क मोठा असल्यामुळं सर्व पद्धतीचे लोक हे त्या ठिकाणी लहान थोरापासून त्यांना तिथं मानतात. या सगळ्या गोष्टीचा फायदा हा त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणानं होणार आहे. 7वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो दक्षिण भाग आणि भोसे गट आहे, तो स्वर्गीय भारत नानांचा बालेकिल्ला आहे. या भागामध्ये नानांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळं ज्यावेळेला भारत नाना जिवंत होते त्यावेळेच्या त्यांच्या 3 निवडणुका आणि त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या भागामध्ये प्रचंड यंत्रणा वापरून देखील आणि भगीरथ भालके यांच्या पाठीमागे तशा अर्थाने यंत्रणा आणि रसद नसताना देखील या भागातून मोठ्या पद्धतीचं मतदान हे त्या ठिकाणी भालके कुटुंबाला झाले. त्यामुळे तशा अर्थानं मंगळवेढ्यामधला हा दक्षिण भाग हा भालकेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्याचा फायदा देखील थेट ठिकाणी बसवराज पाटलाला होणार आहे. बसवराज पाटील हे अगदी पाणी चळवळीपासून आणि अगदी सुरुवातीच्या राजकारणापासून त्या ठिकाणी भारत नानांचे शिलेदार म्हणून आहेत. भारत नानांनी एक उमद पोरग हाताला धरून राजकारणात आणलं आणि ते मोठं केलं, ही खरं तर बसवराज पाटलांची त्या भागामध्ये ओळख आहे. त्यामुळे भालकेंना मानणारा जो वर्ग आहे तो तिथं सक्रिय झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल झालेल्या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे मंगळवेढच्या त्या टोकातल्या भालके गटाला नवसंजीवनी मिळाली आणि त्याचा फायदा कुठे बसवराज पाटलांना निश्चितपणानं होणार आहे. 8वा या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो दक्षिण भाग आहे तिथं लोक भारतीय जनता पार्टीला स्वीकारत नाहीत. हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पुरोगामी विचाराची लोकसंख्या जास्त आहे, ती जाती धर्मामधला सलोख आणि प्रेम आपुलकी जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप नको असं म्हणणारा वर्ग या भागामध्ये जास्त आहे. काँग्रेस इथं पहिल्यापासून प्रस्थापित आहे किंवा लोकसभेला जर इथं तुम्ही ज्या पद्धतीचं मतदान या भागातून जर प्रणिता शिंदेना बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा भाग काँग्रेसला खऱ्या अर्थानं मानतो. तिथं आज देखील त्या ठिकाणी रविकिरण कोळेकर जे धनगर समाजाचे होते ते तिथं काँग्रेसचे उमेदवार होते, परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं माघार घेऊन पुन्हा त्या ठिकाणी बसवराज पाटलांना पाठिंबा दिला, हे एकूण बघितलं किंवा प्रशांत साळे जे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांची भूमिका बघितली तर संपूर्ण काँग्रेस ही त्या ठिकाणी तिथं ही बसवराज पाटलांच्या पाठी खंबीरपणाने उभा राहिली. त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे या भागामध्ये असलेला मुस्लिम समाज हा बसवराज पाटलांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये जातो, कारण तो भारतीय जनता पार्टीला तशा अर्थानं मतदान करत नाही. हे ट्रेंड आपण कायम बघितलंय. तिथला मराठा समाज देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काम करतो. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या कालच्या संपूर्ण आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका ह्या भाजपनं मराठा समाजाच्या विरोधामध्ये घेतल्या त्याचा कुठेतरी फटका त्या ठिकाणी निश्चितपणाने तिथं बसेल अशी चर्चा लोक करतायत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून जी काही एकूण काँग्रेसची विचारसरणी पुरोगामी लोक आणि भाजप नको म्हणणारा वर्ग हा बसवराज पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणाने राहील. त्यामुळे तिथे एक फटका बसू शकतो. 9वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या भागामध्ये बसवराज पाटलांचा पराभव करण्यासाठी ज्या पद्धतीचं राजकारण तिथं सत्ताधारी करतायत त्यामध्ये दबाव तंत्राचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय. आणि आपण अनेक ग्राउंड रिपोर्ट मधून लोकांशी बोललो त्यावेळेला लोक सांगतायत की तुम्ही जितका जास्त दबाव आमच्यावर टाकाल तेवढी लोक चिडून त्या ठिकाणी बसवराज पाटलांच्या पाठीशी जाणार आहेत. कुणी मोबाईलवर स्टेटस ठेवला, कुणी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या, कोण त्यांच्या बाजूने बोललं तर लगेच तिथं माणसं पाठवून ज्या पद्धतीची दमबाजी आणि एकूण दडपशाहीचं राजकारण त्या भागामध्ये झालं असं जे वातावरण आहे किंवा चर्चा आहे त्याचा एक नाराजीचा फटका हा निश्चितपणानं खांडेकरांना बसणार आहे. कारण मंगळवेढची जनता स्वाभिमान आहे, ती पैसा किंवा ताकद ह्याला कधी भुलत नाही. दिवसलं तर चिडणार आणि ती एकत्रित येऊन मतदान करणार हा या मंगळवेढचा स्वभाव आहे. आणि त्याचा फायदा कुठेतरी उद्या बसवराज पाटलांना होऊ शकतो, कारण ज्या पद्धतीचं एकूण प्रेशराईज करून जे वातावरण तिथे निर्माण केले ते कुठेतरी इथं पुन्हा प्रदीप खांडेकरांच्या अंगाला येणार आहे. आणि 10वा आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा आणि खरं तर हाच टप्पा कुठेतरी बसवराज पाटलांच्या विजयामध्ये निर्णायक ठरणार आहे. तो म्हणजे बसवराज पाटील जरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांना तिथं परिचारकांचा गट, अवताडेंचा एक गट, भारतीय जनता पार्टीचा गट आणि मग बाकीचं जे काही जातीय समीकरण सांगितलं अशा सर्व लोकांचा
फायदा होणार आहे, मोठी मदत होणार आहे. त्यांचा तिथं मित्र परिवाराचा सर्कल मोठा आहे. त्यांची मैत्री अनेक लोकांशी ती खूप घट्ट आहे. ती राजकारणाच्या पलीकडे आहे. आपला मित्र राजकारणामध्ये उभा राहिलाय म्हणल्यावर त्याच्यासाठी पूर्ण पार्टी, पक्ष, गट, तट सोडून मदत करणारी लोकं त्या भागामध्ये आहेत. त्यामुळे कुठेतरी बसवराज पाटलांची ही जी काही मैत्रीची चर्चा आहे किंवा बसवराज पाटलांना मानणारा जो वर्ग आहे, तो भारतीय जनता पार्टीमध्ये देखील आहे. कारण आपण ज्यावेळेला बोललो त्यावेळेला अनेक लोक म्हणले, की आम्ही कट्टर भाजपचे आहोत, आम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतोय. परंतु इथल्या आता मूळ भारतीय जनता पार्टीलाच आमदार विश्वासात घेत नाही. आणि तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल, की आपल्या व्हिडिओमध्ये देखील लोक बोलले, की इथं जो काही मूळ भारतीय जनता पार्टीचा वर्ग आहे, तो देखील बसवराज पाटलांना मदत करणार आहे. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे देखील आहे, की बसवराज पाटलांशी व्यक्तिगत मैत्री आहेच. परंतु शशिकांत नाना चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच इथल्या सत्ताधाऱ्यांनी डावललंय, लोकप्रतिनिधींनी डावललंय, त्याचा फटका कुठेतरी या निवडणुकीमध्ये देखील बसण्याची शक्यता आहे. तशा चर्चा आहेत. कारण नगरपालिकेमध्ये ती जी काही ताकद आहे, ती ताकद शशिकांत नाना चव्हाण यांनी दाखवली होती. ती पुन्हा ग्रामीण भागातल्या राजकारणात ते दाखवतील. कारण इथं भाजप वाढवण्यात आणि मोठं करण्यामध्ये त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा वाटा आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी लोक देखील त्यांना मदत करणार आहेत. कारण आमदार भारतीय जनता पार्टीच्या मूळ लोकांना विश्वासात घेऊन तिकीट देत नाहीत. ते बाहेरचे उमेदवार आणून तिकीट देतात. हा आरोप त्यांच्यावर असल्याचा देखील फटका त्या ठिकाणी खांडेकरांना बसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी परिचारकांना मानणारा देखील एक मोठा वर्ग आहे. शिवानंद पाटील त्या भागामध्ये परिचारक गटाचे नेते आहेत. कारखान्याच्या माध्यमातून तिथं परिचारकांची आणि पालखींची एकत्रित सत्ता आहे. त्यामुळे तिथे एक मोठी मदत आणि फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिचारकांचा त्या भागातला सगळ्यात मोठा नेता असलेल्या शिवानंद पाटलांची उमेदवारी ज्या पद्धतीनं आमदार गटाच्या लोकांनी प्रेशर करून तिथं काढून घ्यायला लावली, त्याचा एक मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे. त्यामुळे परिचारक गटाची लोक देखील तशा अर्थानं ही बसवराज पाटलांच्या सोबत असल्याची चित्र तिथं बघायला मिळते. आणि आमदार गटामधले त्यांचे काही मित्र देखील त्या ठिकाणी त्यांना तिथं निश्चितपणानं मदत करतील अशा पद्धतीची चर्चा असल्यामुळं कुठेतरी त्या फ्रेममध्ये बसवराज पाटलांचं सगळ्याच राजकीय पक्षामध्ये जे काही नातं आहे त्याचा फायदा त्यांना होईल असं सांगतायत. मुळात त्यांचा मूळचा स्वभाव हा सगळ्या जाती धर्मामधल्या मित्रपरिवारामधला आहे. त्यांना मानणारा मराठा समाज मोठा आहे. त्यांचे मित्र परिवारामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे. त्यांना धनगर समाजाची लोक देखील खूप मानतात. त्यांनीच खरं तर सांगितलं होतं, की माझ्या गावामध्ये मी लिंगायत समाजाचा मतदान असलेल्या वार्डामध्ये धनगर समाजाचा माणूस निवडून आणलाय. कारण माझं प्रेम जातीवर नाही व्यक्तीवर आहे. मी काम करणारा माणूस बघतो. ह्या ज्या काही भूमिका तिथं घेतात त्यामुळे तर मुळात तिथं देखील मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मागासवर्गीय समाज, प्रशांत साळेसारखा माणूस तिथं पुढे आला काँग्रेसची विचारसरणी म्हणून आणि इतर समाजाची भूमिका म्हणून मांडली त्यांनी, की हा माणूस आम्हाला चालणार आहे. धनगर समाजातून रविकिरण कोळेकर म्हणले, की मी समाजातून उमेदवारी माघारी घेतली आणि हा माणूस आम्हाला चालणार आहे. मराठा समाज हा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करतो. त्यामुळे एकूण सामाजिक राजकारण जरी बघितलं आणि पक्षाचं गटातटाचं राजकारण बघितलं तर सगळ्या लोकांचा पाठिंबा तिथं त्यांना मिळत असल्यामुळं बसवराज पाटलांचं पारडं जड ठरतंय. कारण बसवराज पाटील हे तशा अर्थाने तिथं पूर्ण मोडलेला राजकारणी आहे. दुसऱ्या बाजूला मात्र प्रदीप खांडेकर तिथं तिथं तशा अर्थानं नौकेत त्यांच्या उपऱ्या म्हणून आरोप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या हुलजंती गटामध्ये ओबीसी साठी जागा राखीव असताना तुम्ही ओपन गटामध्ये गेलाच का, हा प्रश्न खरं तर इथल्या भागातले लोक विचारतात. त्यामुळे या सगळ्या जर 10 मुद्दे बघितले तर हे 10 मुद्दे कुठेतरी बसवराज पाटलांच्या पत्त्यावर आणि खांडेकरांना अडचणी टाकणारे दिसतात. त्यामुळे तुर्तास तरी आजचं वातावरण बघितलं तर त्या भागामध्ये कुठेतरी खांडेकरांचा पराभव हा अटळ दिसतोय. धन्यवाद.